सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी. तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. परभणीतील दंगलीची उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीसाठी मंगळवारी साताऱ्यात डफली बजाव आंदोलन. परभणी येथील दंगल प्रकरणात पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीत सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या वतीने मंगळवार दिनांक 17 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफली बजाव आंदोलन छेडण्यात येणार आहे. पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन बोताळजी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत सोमवारी दुपारी 4 वाजता प्रांताधिकारी अभिजित नाईक व तहसीलदार डॉक्टर संगमेश कोळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व राज्य सरकारपर्यंत आमची भूमिका पोहोचवावी अशी मागणी केली. राज्य सरकार सत्तेचा आणि पदाचा गैरवापर करत पोलिसांमार्फत हत्याकांड घडवत आहे. याची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे. या मागणीसाठी आम्ही डफली बजाव आंदोलन छेडणार आहोत, असा इशारा बोताळजी यांनी दिला. ज्याच्यामुळे परभणी व महाराष्ट्र पेटला तो हरामखोरी करणारा मात्र या सर्व सोयी सुविधा घेत हॉस्पिटलमध्ये आहे आणि संविधानावर प्रेम करणारा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असणाऱ्या समाजाचे मुडदे पाडले जात आहे. कायद्याचे शिक्षण घेणारे सोमनाथ सूर्यवंशी याच्यासारखे कित्येक निरापराधांचे खून या काळात होऊ लागले आहेत. महाराष्ट्राचा बिहार होत आहे. पोलीस कोठडीमध्ये आंदोलनकर्ते सुरक्षित नाहीत असा आरोप बोताळजी यांनी केला आहे. या सर्व घटनेचा निषेध म्हणून रिपब्लिकन पक्ष डफली बजाव आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाबासाहेबांच्या संविधानासाठी तो शहीद झालेला आहे. त्याला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली व आमची सर्व टीम असलेली कोरेगाव तालुक्याचे सर्व बहुजन समाजाचे नेते मंडळी असतील त्यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणजे परभणी या पोलीस स्टेशनमध्ये जी कृत्य घडले त्याचा मी निषेध करतो. ज्यावेळी एखादी घटना घडते, कुणाचा मर्डर असला, कुठलाही मोठा मर्डर असू दे, तर त्या आरोपीला हात पण लावत नाहीत. पण संविधान हा काही एकट्याचा नाहीये. संविधानावर सर्व हक्कात भारत देश चालतो. स्त्रियापासून ते पुरुषापासून ते सर्व समाजातील लोक त्या संविधानावर चालत आहे. तरी ही संविधानाची विटाळण झाली म्हणून समाजातले वैचारिक लोक मूक मोर्चा म्हणून आपले सहभाग होतात आणि त्याचा मृत्यू होतो. ही दुर्दैव खूप म्हणजे अतिशय मला तर वाईट वाटते. म्हणजे जसं थोडक्यात हुकुमशाही पद्धतीने चालू आहे, म्हणजे लोकशाही संपलीच आहे महाराष्ट्रामध्ये तरी. आणि ह्याचा आम्ही निषेध करतो. आणि उद्या या सर्व लोकांना माझे एक आव्हान आहे, सर्व समाजातील लोकांना आव्हान आहे. मराठा असेल, ओबीसी समाज असेल, एससी एसटी सर्व समाज असेल, यांना माझं आव्हान आहे. मुस्लिम समाजाला पण आव्हान आहे. संविधान हे काय फक्त जंगी मारण्याचं नाहीये. आणि संविधानावर सर्व समाजातील लोक चालतात. त्यामुळे प्रत्येकाने समाजासाठी किंवा इतर गोष्टीसाठी किंवा संविधानासाठी फक्त जंगी मारणी उतरवा असं असतं का? इतर समाजातील लोक तुम्ही काय फायदा घेत नाही संविधानाचा. त्यामुळे माझं सर्व समाजाला आव्हान आहे, तुम्ही जिथे जिथे मूक मोर्चा असेल, जिथे जिथे संविधानाच्या विरोधात एखादं आंदोलन ज्यांनी कृत्य केले त्याच्या विरुद्ध आंदोलन असेल तर तुम्ही सहभागी होणं गरजेचं आहे. व उद्याच्याला आम्ही कलेक्टर ऑफिस या ठिकाणी डफली बजाव आंदोलन करत आहोत. व येणाऱ्या काळात खूप मोठ्या संख्येने आणि मोठा जन आक्रोश मोर्चा होईल याची प्रशासनाने व सरकारने दखल घ्यावी. एवढं बोलतो. जय संविधान, जय भारत.